विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण शिलालेख व ताम्रपट याविषयी माहिती घेतलेली. मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ हे जे आपलं पहिलं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये शिलालेख आणि ताम्रपट या अनुषंगाने आपण विवेचन केलं. शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले जे लेख आहेत त्यांना आपण शिलालेख म्हणतो. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर जे कोरलेले लेख आहेत त्याला आपण ताम्रपट असं म्हणतो. तर मराठी भाषेच्या उगमाचा शोध घेत असताना आपल्याला शिलालेख आणि ताम्रपट यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपण कालच्या तासिकेमध्ये अभ्यासलं. मग त्यामध्ये आपण अक्षीच्या शिलालेखापासून जे प्रारंभ केला ते अलीकडे 13व्या शतकापर्यंत जे शिलालेख सापडतात त्या अनुषंगाने आपण विवेचन केलं. प्रत्येक शिलालेखामध्ये मराठी भाषेतले काही शब्द आहेत, काही शिलालेखामध्ये वाक्य देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर शिलालेख आणि ताम्रपट याचा प्रामुख्यानं उल्लेख आपल्याला मराठी भाषेच्या उगमाचा शोध घेण्यासाठी होतो. आणि त्यावरून आपण असा निष्कर्ष काढला की प्रामुख्यानं 7व्या शतकामध्ये मराठी भाषेतील काही शब्द आपल्याला आढळतात. 10व्या शतकामध्ये मराठी भाषा ही वाक्यरूपाने आपल्याला आढळून येते. आणि मग 13व्या शतकामध्ये प्रामुख्याने ती ग्रंथाच्या दालनात प्रवेश करताना दिसते. म्हणजे आपण मराठी भाषेच्या उगमाचा शोध घेत असताना आपल्याला जवळजवळ 7व्या शतकापर्यंत या ठिकाणी जाता येते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं दिसतं पहा की 13व्या शतकाच्या प्रारंभ काळापासूनच मराठीमध्ये ग्रंथ निर्मिती होताना दिसते. आणि त्याचा पहिला मान आपण आद्यकवी मुकुंदराज यांना देतो. ते मराठीतील पहिले कवी आहेत, लक्षात घ्या. किंवा मुकुंदराज यांच्यापासूनच मराठी वाङ्मयाला प्रारंभ होतो आणि त्यामुळं त्यांना आद्यकवी कीर्ती असं म्हटलं जातं. किंवा प्राचीन मराठी वाङ्मयाच्या पत्रकावर कोरण्याचा पहिला मान आद्यकवी मुकुंदराज यांना दिला जातो. त्याचं कारण काय तर मुकुंदराजच्याच काळामध्ये तत्वज्ञानपर ग्रंथ लिहिण्याची भाषा ही संस्कृत होती. आणि मग संस्कृत भाषेमधूनच जे काय लिहायचे असतील ते लिहिल्या जातात. संस्कृत ही देववाणी होती. तुम्हाला तर माहिती, पुढे संत एकनाथाने देखील संस्कृत ही देवे केली, प्राकृत काय चोराने केली का असं म्हणून त्यांनी प्राकृत अर्थातच मराठी भाषेचा जोरदारपणे पुरस्कार केलेला दिसून येतो. तशाच प्रकारे आद्यकवी मुकुंदराज यांनी देखील प्रामुख्यानं मराठीमध्येच लेखन करण्याचा धाडस केलं. मुकुंदराजांना एवढं महत्त्व काय की त्या काळामध्ये जे काही लिहिल्या जायचं ते संस्कृत भाषेमध्ये लिहिल्या जायचं. आणि संस्कृत भाषेमधूनच ग्रंथनिर्मिती फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होत होती. किंवा संस्कृत भाषा हीच ग्रंथलेखनाची भाषा होती. मुकुंदराज यांनी प्रामुख्यानं या गोष्टीच्या विरोधात पाऊल उचललं आणि सर्वप्रथम मराठीमध्ये लिहिण्याचं धाडस त्यांनी केलं. आणि त्यामुळं त्यांचा जो विवेकसिंधू हा ग्रंथ आहे तो मराठीतला पहिला पद्य ग्रंथ आहे, लक्षात घ्या. आपण ढोबळमानाने वाङ्मयाचे 2 भाग मानतो, एक गद्य आणि दुसरा पद्य. गद्य वाङ्मयाचा प्रारंभ आपल्याला पुढे महानुभाव पंत यांनी केलेला दिसतो. माहीम भट्टाने लिहिलेला जो लीळाचरित्र हा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये चक्रधरांच्या जीवनातल्या अनेक घटना माहीम भट्टानं आठवणीच्या स्वरूपात सांगितलेला आहे. तो असणारा जो ग्रंथ तो मराठीमधला पहिला गद्य ग्रंथ आहे. परंतु मराठीमधला पहिला आणि आद्य ग्रंथ लक्षात घ्या मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आहे. आता मुळामध्ये मुकुंदराजाच्या काळामध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे, सर्वसामान्य माणसांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये कुणी लिहित नव्हतं, लक्षात घ्या. प्रामुख्यानं संस्कृतमध्ये लिहिलं जायचं. परंतु संत मुकुंदराजांनी मात्र सर्वप्रथम काय केलं पहा, लोकांना समजेल, लोकांना रुचेल, लोकांना पचेल अशा लोकभाषेमध्ये लिहिण्याचं काय केलं पहा, धाडस केलं. आणि त्यामुळे मुकुंदराजांना या ठिकाणी फार मोठा असा मान दिला जातो. त्यामुळं आद्यकवी मुकुंदराज यांची प्रस्तावना पाहत असताना आपल्याला या गोष्टीचा उल्लेख करावा होतो प्रस्तावनेमध्ये. त्यांचं महत्त्व
या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं की ज्या काळामध्ये संस्कृत भाषेचं प्रचंड असं वर्चस्व आहे, अशा काळामध्ये आद्यकवी मुकुंदराज यांनी सर्वप्रथम मराठीत लिहिण्याचं काम केलं आणि त्याने लिहिलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे विवेक सिंधू हा त्यांचा पहिला किंवा मराठीतला तो आद्य पद्य ग्रंथ आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळंच मी आता उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी गाजवलेल्या या कर्तृत्वापोटी किंवा आदरापोटी अनेक अभ्यासकांनी, अनेक संशोधकांनी, विचारवंतांनी त्यांना आद्यकवी कीर्ती असं म्हटलेलं आहे. आद्यकवी कीर्ती मुकुंदराज असं त्यांचं काय केलंय पहा, गौरव केलेला आहे. तर काही अभ्यासकांनी त्यास मराठी वाङ्मयाचा पहाटेचा शुक्रतारा अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला. तुम्हाला माहिती आहे की पहाटेला शुक्रतारा उगवल्यानंतर पहाट सुरू होते आणि मग काही काळात तांबडं फुटल्यानंतर मग सूर्यचा उदय होतो का. तशा प्रकारे मराठी वाङ्मयाचा उदय आपल्याला असं दिसतं पहा मुकुंदराज यांच्यापासून होतो आणि त्यामुळे त्यांना पहाटेचा शुक्रतारा असं म्हटलेलं आहे पहा. असा मान त्यांना देण्याचं कारण काय आहे पहा, तर मराठी भाषेतील आद्य ग्रंथ कर्तृत्वाचा त्यांना मान दिलेला आहे लक्षात. आणि त्यामुळं मग काही अभ्यासकांनी, काही विचारवंतांनी त्यांना असे म्हटलं की मराठी वाङ्मय सागरातील पहिले दिव्यरत्न म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो. तुम्हाला माहिती आहे की 13व्या शतकापासून मराठीच्या साहित्य संसाराला सुरुवात झाली, ती आजतागायत चालू. फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये, विपुल प्रमाणामध्ये साहित्य निर्मित झाले. मग कथाच्या अनुषंगाने असेल, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, अगदी आपण सुरुवातीचे वाङ्मय जर पाहिले तर प्राचीन वाङ्मयामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं पहा की ओवी आहे, अभंग आहेत, याचबरोबर भारुड आहेत, गवळण आहेत. पुढं आपल्याला पंडित कवींची आख्यान कविता दिसते. त्याचबरोबर पुढं आपल्याला पेशव्यांच्या काळामध्ये लावणी, पोवाडा किंवा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बकर वाङ्मय देखील समृद्ध झालेलं दिसून येतं. आधुनिक काळात तर अनेक वेगवेगळे वाङ्मय प्रकार हाताळलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे फार मोठा असणारा हे सागर आहे, लक्षात घ्या. आणि त्या सागरातलं पहिलं दिव्य रत्न कोणतं आहे तर तो म्हणजे विवेक सिंधू हा आद्यकवी मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे. आणि त्यामुळं मग मुकुंदराज आणि त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथाला मराठीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, हे आपल्याला त्यांच्या प्रस्तावनेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करायला होता, लक्षात घ्या. आता मुकुंदराजांना जरी आद्य ग्रंथकाराचा मान दिला असला तरी त्यांच्या स्थलकालाविषयी मात्र मतभिन्नता आहे. आता विवेक सिंधूची ही जी भाषा आहे ती ज्ञानेश्वरीच्या तुलनेने थोडी अर्वाचीन वाटते, थोडी अलीकडची वाटते. आणि त्यामुळे मग काही अभ्यासकांनी असं मत मांडलंय पहा की संत मुकुंदराज हे ज्ञानेश्वरानंतर होऊन गेलेल्या 1-2 मुकुंदापैकी असावेत असं मत काही अभ्यासक मानतात. त्यामध्ये भारद्वाज हे एक आहेत. त्यांना असं वाटतं पहा की ज्ञानेश्वरांच्या नंतर निर्माण झालेले जे 1-2 मुकुंदराज आहेत त्यापैकी एखाद्या मुकुंदराजाने विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला असावा. परंतु अभ्यासकांनी मात्र हे मत काय केलेले पहा खोडलेले. त्याचं कारण असं पहा की नंतरच्या काळामध्ये, मुकुंदराजांच्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेले जे अनेक पंथ आहेत त्याच्यामध्ये मात्र या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. किंवा ह्या ग्रंथाचं, विवेक सिंधू या ग्रंथाचं पूजन मनन नंतरच्या काळामध्ये पण केलं जात होतं. आणि विशेषतः मुकुंदराजांनी स्वतः आपल्या विवेक सिंधू या ग्रंथामध्ये 1172 असा आपल्या ग्रंथ लेखनाचा कालाचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळं प्रामुख्यानं ज्ञानेश्वरांच्या अगोदर आपल्याला आद्यकवी मुकुंदराज यांच्या विवेक सिंधू आणि मुकुंदराज यांना या ठिकाणी मान द्यावा लागतं. स्थान पहिला क्रमांक हा त्यांचा लागतो. भारद्वाज सारखे काही अभ्यासक जरी मत मानत असले किंवा मुकुंदराज ज्ञानेश्वरानंतर होऊन गेलेले जे 2-3 मुकुंद आहेत त्यापैकी एक असावेत, परंतु अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी अभ्यासांती हे सिद्ध केले की ज्ञानेश्वरांच्या अगोदरच मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा ग्रंथ आहे, तोच मराठीमधला पहिला पद्य ग्रंथ आहे, तोच आद्य ग्रंथ आहे. आणि आद्य ग्रंथाचा लेखक म्हणून मुख्यत्वे करून या ठिकाणी यांना या ठिकाणी मानाचं स्थान वगैरे दिलेलं आहे. आता प्रस्तावनेनंतर आपल्याला स्थळ निश्चिती
संत आद्यकवी मुकुंदराज हे कोण, हे यांची स्थळ निश्चिती त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. पहा, त्यांच्या स्थळाविषयी वाद आहेत. कारण स्वतः संशोधकामध्ये या संदर्भामध्ये मतभेद आपल्याला दिसून येतात. स्वतः मुकुंदराज यांनी आपल्या विवेकसिंधू या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला की वैनगंगेच्या तीरी मनोहर अंबानगरी, वैनगंगेच्या तीरी मनोहर अंबानगरी, ते प्रगटले श्रीहरी जगदीश्वरू. आता ही जी असणारी वैनगंगा आहे आणि ती अंबानगरी, या ओवीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय पाहत तर वैनगंगेच्या तीरावर असणारी जी अंबानगरी आहे ती कशी पाहत मनोहर आहे. आणि या ठिकाणी मुकुंदराज यांचा जन्म झाला असा स्वतः त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता अभ्यासकामध्ये मात्र याविषयी वाद आहे. आता ही जी मनोहर अंबानगरी वैनगंगेच्या तीरावर असणारी ती कोणती आहे, तर काही अभ्यासकांना असं वाटतंय पहा की मराठवाड्यामधील, ज्याला आपण पूर्वी मोमिनाबाद असं म्हणायचो किंवा आज अंबाजोगाई असं त्यांचा उल्लेख केला जातो, तर ते अंबाजोगाई, या अंबाजोगाई देखील वैनगंगा आहे. आणि त्या तीरावर असणारी जी अंबेजोगाई या ठिकाणी मुकुंदराज यांचा जन्म झाला असावा असं त्यांना वाटते. पहा, तुम्ही आज जरी अंबेजोगाईला गेलात तरी आपल्याला असं दिसतं पहा की त्या ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आहे आणि खोल अशी दरीमध्ये असणारी ती समाधी आहे. अंबेजोगाईमध्ये त्या ठिकाणी देवीच्या मंदिराबरोबरच मुकुंदराजाचं मंदिर, या ठिकाणी समाधी, त्याला देखील तीर्थस्थानाचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आज अनेक भाविक देवीचं दर्शन घेतल्यानंतर मुकुंदराजांच्या दर्शनासाठी जात असतात. विशेषतः ज्यावेळेस एकादशी वगैरे असतात त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी कीर्तन वगैरे होतं. आणि विशेषतः अंबेजोगाईला हे जे तीर्थस्थान आहे त्या ठिकाणी 24 तास विणा वगैरे विणेकरी घेऊन उभे असतात. अखंड हरिनाम सत्य वगैरे सुरू असतात. प्रसन्न असं असणारं हे ठिकाण आहे. खोल अशी दरी आहे आणि त्या दरीमध्ये एकांतात आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी. आणि त्यामुळे मग काय अभ्यासकांना असं वाटतं की बीड जिल्ह्यामधील वानगंगेच्या काठावर असलेली ही जी अंबाजोगाई हेच आद्यकवी मुकुंदराज यांचं काय जन्मगाव आहे. असं कोणी मत मांडलंय तर शंगो तुळपुळे मोडक या पक्षाचं असं मत आहे. शंगो तुळपुळे मोडक यांचं काय मत आहे तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई असणारे हे जे गाव आहे हे गावच आद्यकवी मुकुंदराज यांचं काय जन्मगाव आहे. परंतु दुसऱ्या पक्षाचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये त्याने असं मत मांडलेलं की मध्य प्रदेशातील भंडारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रामध्ये की भंडारा आहे परंतु तो नाही, तर मध्य प्रदेशामध्ये असणारा जो भंडारा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी वैनगंगेच्या काठी वसलेलं जे अंबोरे हे जे गाव आहे, हे अंबोरे गाव म्हणजेच अंबानगरी आहे. आणि त्याच ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे मध्य प्रदेशातील भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठी वसलेले हे जे अंबोरे गाव आहे याच गावी आद्यकवी मुकुंदराज यांचा जन्म झाला आहे. आणि अभ्यासकांनी, संशोधकांनी अभ्यास करून हे सिद्ध केलंय की बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हे त्यांचं जन्मगाव नसून मध्य प्रदेशातील भंडारा जिल्ह्यातील अंबोरे हे जे गाव आहे हे त्यांचं काय जन्मगाव आहे. स्थळ निश्चितीमध्ये अभ्यासकांनी त्यांचं स्थळ असं निश्चित केलं की अभ्यासामध्ये की मध्य प्रदेशातील भंडारा जिल्ह्यातील अंबोरे हे त्यांचं गाव, अंबोरे हे गाव आहे. काल निश्चिती, स्थळ निश्चिती बरोबरच काल निश्चिती देखील त्याचा काळ मुकुंदराजाचा काळ ठरवलेला आहे. मुकुंदराजाचा काळ ठरवत असताना देखील जसं स्थल निश्चितीसाठी त्यांच्या ग्रंथाचा आधार घेतला जातो. विवेकसिंधू या ग्रंथातील आपण ओवी पाहिली की वैनगंगेच्या तीरी मनोहर अंबानगरी, या वैनगंगेच्या तीरावर आणि मनोहर अंबानगरी जी आहे अंबानगरी, यावरून अभ्यासकांनी असं सिद्ध केलंय की मध्य प्रदेशातील भंडारा जिल्ह्यातील अंबोरे हे जे गाव आहे त्यांचं जन्मगाव आहे. हे कशाच्या आधारे त्यांनी सिद्ध केलंय तर त्याला त्यांनी ग्रंथाचा आधार घेतलेला आहे, विवेकसिंधू या ग्रंथाचा. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या गुरुचा सहवास, समाधी, गुरुची असणारी समाधी, या गोष्टीचा अभ्यास वगैरे करून त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे.
तसं कालनिश्चिती करत असताना देखील आपल्याला असं दिसतं की मुकुंदराज यांच्या काळाविषयी देखील त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. तर शके 11 दाहोत्तरी साधारण संवत्सरो राजा शारंग धरू राज्य करी. काय म्हटलेले? शके 11 दाहोत्तरो साधारण संवत्सरो राजा शारंग धरू राज्य करी, असा उल्लेख स्वतः मुकुंदराज यांनी केलेला आहे. शके 1110 मध्ये साधारण संवत्सर येतो, ज्यावेळेस राजा शारंगधर आहे हा राज्य करीत असतो. म्हणजे त्यांनी त्या काळाचा या ठिकाणी काय केलं उल्लेख केला. शके 1110 म्हणजे या ओविद्वारे शके 1110 म्हणजेच 1188 हा ग्रंथकाळ मानावा लागतो. तुम्हाला माहिती आहे शके आणि इसवी म्हणजे प्रामुख्याने 78 वर्षाचा काय फरक आहे. किती वर्षाचा फरक आहे? 78 वर्षाचा फरक आहे. 1110 म्हणजे इसवी सन 1188 हा ग्रंथकाळ त्यांचा मानलेला आहे. अभ्यासकांनी प्राध्यापक विशेषतः कृपा कुलकर्णी यांनी कालगणना यांनी गतशक या कालगणना पद्धतीच्या आधारे 1110 मधील गत संवत्सर म्हणजेच शके 1109 याच्या आधारे त्यांनी इसवी सन 1188 हा त्यांचा काय केला कालगणना निश्चित केलेली. म्हणजे शके 1110 म्हणजे इसवी सन 1188 हा त्यांचा काय साधारणपणे कालखंड आहे. आता मुकुंदराज यांना सर्वसाधारणपणे महत्व काय एवढं आहे तर त्याचं कारण असं त्यांचा असणारा विवेक सिंधू हा ग्रंथ तो मराठीमधला पहिला पद्य ग्रंथ आहे. तो मराठी भाषेमधला काय पहिला पद्य ग्रंथ आहे, ठीक आहे नाही. आणि त्यामुळं विवेक सिंधू हा त्यांचा अत्यंत महत्वाचा असणारा ग्रंथ आहे. आता विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामुळेच त्यांना आद्य कवी असं म्हटलं जातं किंवा मराठीमधला तो पहिला असणारा हा ग्रंथ तो म्हणजे विवेक सिंधू. तर आद्य मराठी ग्रंथकर्ता मुकुंदराज यांचे विवेक सिंधू आणि परमामृत असे 2 लोकप्रिय ग्रंथ आहेत. त्याचे किती ग्रंथ लोकप्रिय आहेत तरी? विवेक सिंधू आणि दुसरा परमामृत. आता याच्यामधला विवेक सिंधू हा सर्वात प्रसिद्ध असणारा ग्रंथ आहे. आता या ग्रंथाला महाभाष्य, तत्वबोध, परमार्थबोध, विवेकार्णव अशी नावे. काय नावे? तर महाभाष्य कुणी म्हणतं या ग्रंथाला, कुणी तत्वबोध असं म्हणतं, त्याचबरोबर परमार्थबोध, विवेकार्णव अशी त्याची नाव आहेत. आणि हा मराठीमधला काय पहिला पद्य. मी तुम्हाला पुन्हा सांगू मुकुंदराज एवढं महत्व काय, तो मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे आणि तो मराठीमधला पहिला पद्य ग्रंथ आहे. त्यामुळे तो आद्य ग्रंथ आहे. लक्षात, आद्य ग्रंथ आणि पुन्हा पद्य ग्रंथ आहे. लक्षात, तिथून मराठी भाषेला, मराठी वाङ्मयाच्या साहित्य संसाराला सुरुवात झालेली असं अभ्यासकांनी मत मानलेले. असा असणारा हा जो ग्रंथ, या ग्रंथाला महाभाष्य, तत्वबोध, परमार्थबोध, विवेकार्णव अशी या नावाने देखील त्यांचा उल्लेख केला जातो. आता साधारणपणे या ग्रंथाची रचना वृत्तामध्ये तुम्हाला माहिती, ओवी आणि अभंग या 2 वृत्तामध्ये अगदी बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला संत वाङ्मय, पंडित वाङ्मय देखील दिसून येतं. तसं संत मुकुंदराज यांनी देखील ओवी या वृत्तामध्ये या ग्रंथाचं लेखन केले. या ग्रंथाचे 2 भाग आहेत, एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. आता पूर्वार्धामध्ये 7 प्रकरणे आहेत आणि 7 प्रकरण आणि 777 ओव्या आहेत. 777 ओव्या आहेत. आणि उत्तरार्धामध्ये 11 प्रकरणे आहेत आणि 894 ओव्या आहेत. म्हणजे एकूण त्यांची जी ओवी संख्या आहे ती 1761 अशी एवढी ओवी संख्या आहे आणि 18 प्रकरणे आहेत. मला समजा ना की 1671 एवढी त्याची ओवी संख्या आहे आणि 18 प्रकरणे आहेत. म्हणजे 18 प्रकरणामध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे. याचे 2 भाग आहेत, एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये 7 प्रकरणं आहेत, 777 ओव्या आहेत. उत्तरार्धामध्ये 11 प्रकरणं आहेत, 894 ओव्या आहेत. एकूण ओवी संख्या किती तर 1671 आणि 18 प्रकरणं आहेत. आता या ग्रंथाची काही जी वैशिष्ट्य ते वैशिष्ट्य आपण अभ्यासू. त्याचं पहिलं वैशिष्ट्य गुरु शिष्य संवाद रचना. काय वैशिष्ट्य पहिलं तर गुरु शिष्य संवाद रचना. आता विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ अध्यात्मपर ग्रंथ आहे, तत्वज्ञानपर ग्रंथ आहे. आता तुम्हाला मराठीमध्ये सुरुवातीची जी वाङ्मय निर्मिती
ती आध्यात्मिक स्वरूपाचीच दिसते, ठीक आहे. आणि त्यामुळं तत्वज्ञानपर असणारा हा ग्रंथ आहे. आणि गुरु शिष्य संवाद अशी त्याची रचना आहे. म्हणजे शिष्याच्या मनामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याने गुरुला विचारायचे आणि गुरुने काय करायचे बा त्या प्रश्नाचं निराकरण करून त्याला त्याचं सांत्वनपर उत्तर देऊन त्याचं समाधान करायचं. असं पूर्वीच्या काळी ग्रंथलेखनाचं स्वरूप आहे. संत मुकुंदराज की त्याला काय अपवाद नाहीत. गुरु शिष्य संवाद अशी या ग्रंथाची रचना आहे. शिष्य प्रश्न विचारतो आणि गुरु काय करतो बा त्याचे उत्तर देतो, असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यावेळेस मुकुंदराजाने हा ग्रंथ लिहिला त्यावेळेमध्ये आता आध्यात्मिक ग्रंथ आहे, तर वेदांताच्या पुनरुज्जीवनाचा हा काळ आहे, लक्षात घ्या. त्यामुळे वेदोपनिषदे, भगवद्गीता इत्यादी जे ग्रंथ आहेत हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये होते आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस या गोष्टीपासून दूर होता. त्यांना या ग्रंथाचं ज्ञान मराठी भाषेमध्ये नसल्यामुळे मिळत नव्हतं. पण जे काय अभ्यासक होते ते पंडित कवी होते, तेच त्या ग्रंथाचा संस्कृतमधून अभ्यास करायचे आणि त्यामुळे मग सर्वसामान्य माणूस मात्र या गोष्टीपासून कोसो दूर होता. एक तर त्याला संस्कृत भाषा येत नव्हती आणि त्यामुळं सामान्य माणसाला हे जे वेद असतील, उपनिषद असतील, भगवद्गीता असेल इत्यादींचा अर्थ लागत नव्हता. आणि मग अशा काळामध्ये संत मुकुंदराज यांनी प्रामुख्यानं प्राकृत भाषेमध्ये, सामान्य माणसाच्या भाषेत, मराठी भाषेमध्ये लेखन केलं. पण सामान्य माणूस हा वेदांतापासून दुरावलेला होता. सामान्यांना तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान किंवा वेदांत कळण्यासाठी मुकुंदराजाने काय केलं पाहिजे, या ग्रंथाची निर्मिती केलेली. गुरु शिष्य संवाद रूपात हा ग्रंथ आहे. तुम्हाला जसं दिसतं पाहिजे भगवद्गीता, भगवद्गीतेमध्ये पण गुरु शिष्य संवादच आहे. कुरुक्षेत्रावर घडलेला हा प्रसंग आहे. अर्जुन लढाईला कुरुक्षेत्रावर जातो. भगवान श्रीकृष्ण अक्षरशः त्याचं तो हे करतो पहा, सारथ्य पण करत असतो. आणि मग असं सारथ्य पण करत असताना प्रामुख्यानं मुकुंदराज सारथ्य पण करत असताना श्रीकृष्ण अर्जुन म्हणतो की बाबा केवळ संपत्तीसाठी, सत्तेसाठी आपण लढाई का करायची, तो हातातलं जे गांडीव धनुष्य तो टाकून देतो आणि मग श्रीकृष्ण त्याला काय करतो, बोध करतो. केवळ श्रीकृष्णाने भगवद्गीतेत बोध केला अशातलं वागण्यात अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आणि मग तो प्रश्न श्रीकृष्णाला विचारतो आणि श्रीकृष्ण त्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे दोघांमध्ये असणारा तो काय पहा संवाद आहे. तर या ग्रंथाची जी वैशिष्ट्य त्यामध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिजे गुरु शिष्य संवाद रचना. त्याच्यामध्ये तर गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संवाद आहे, तो संवाद त्याने त्या ठिकाणी त्या ग्रंथातून मांडण्याचा वगैरे प्रयत्न केला आहे. तर हा जो संसाररूपी भवसागर आहे, या भवसागरामध्ये शिष्य संसाररूपी तापानं त्रासलेला असतो आणि मग त्यापासून आपली मुक्तता करण्यासाठी तो गुरुला काही प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे काय दिले ते म्हणजे विवेक सिंधू अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे पहा. त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य गुरु शिष्य संवाद रचना. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते पहा वेदांविषयी आदर. कशाविषयी आदर, तर वेदांविषयी आदर. तुम्हाला माहिती आहे पहा की हिंदू ग्रंथामध्ये वेद हे अत्यंत प्राचीन वाङ्मय असं मानलं जातं. आपण आणि तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकलं असेल की वेद हे कसं आहे पाहतं अपौरुषेय वाङ्मय आहे. अपौरुषेय म्हणजे ते माणसानं लिहिलेलं नाही, तर ते कोण लिहिलेले पहा, तर ते देवानं लिहिले असं हिंदू या ठिकाणचे मानतात. ब्रह्मदेवाच्या मुखावाटे जे बाहेर शब्द पडले ते शब्द म्हणजे वेद आहेत असं मत प्राचीन हे जे हिंदू धर्मीय आहेत ते मानतात. ते अपौरुषेय असं वाङ्मय मानतात. आणि त्यामुळे मग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद असे 4 वेद आहेत. आणि मग त्या वेदाविषयी साक्षात हे ग्रंथ कोण लिहिलेले आहेत, तर ब्रह्मदेवाच्या मुखावाटे बाहेर पडलेले शब्द आहेत. त्यामुळे वेदामध्ये जे काय आहे ते खरं आहे असं प्राचीन काळापर्यंत ते आस्थागायत हिंदू धर्मीय मानतात. असं त्याच्यामध्ये वादाचे मुद्दे बरेच आहेत की पुढे ज्ञानेश्वरांनी देखील ज्ञानेश्वरी असं म्हटलं की वेद अत्यंत कृपूर्ण झाला, 3 वर्णाच्या कानी लागला.
म्हणजे वेदामध्ये जे 12 सूक्त आहे ऋग्वेदामध्ये, त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था आलेली आहे की ब्रह्मदेवाच्या डोक्यापासून ब्राह्मण झाले, हातापासून क्षत्रिय झाले, मांडीपासून शूद्र झाले, मांडीपासून वैश्य झाले आणि पायापासून शूद्र झाले. आणि मग शूद्रांना वगैरे हा अधिकार नाकारला होता, लक्षात घ्या. आणि त्यामुळं याविषयी मतभिन्नता आहे. पुढे तुकारामाने देखील असं म्हटलं, वेदासाचो अर्थ आम्हा शिष्टावा एराने व्हावा भारमाता. आणि त्यामुळं हे जरी खरं असलं तरी अगदी मुकुंदराजांनी म्हटलं आपल्या ग्रंथामध्ये वेदाविषयी आदर बाळगण्याचं यांना आव्हान केलेलं आहे. मुकुंदराज यांना वेदाविषयी प्रचंड आदर आहे, लक्षात घ्या. संस्कृत भाषा न येणाऱ्यासाठी, आता संस्कृत भाषेमध्ये वेद होते, त्यामुळं सामान्यांना ते कळावं म्हणून त्यांनी वेदांतामधलं तत्वज्ञान विवेक सिंधू या ग्रंथामध्ये मांडलेले पहा. वेदांताविषयी त्यांना प्रचंड निष्ठा आहे, प्रेम आहे, आदर आहे. सामान्यांनी देखील वेदांताला प्रमाण मानावे अशी त्यांची दृढ मनोधारणा आहे. हे तुम्ही लक्षात घ्या पहा. प्रमाण कशाला मानायचं आहे तर वेदांना. पुढं संतांनी वेदाला प्रमाण मानलं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की ज्ञानेश्वरांना असं वेद अत्यंत कृपून झाला असं उल्लेख केलेला आहे. संत तुकाराम म्हणतात असं मानले पहा की वेदाचा तो अर्थ आम्हा शिष्टावा. वेदामध्ये काय सांगितले ते आम्हाला माहिती, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे ते नाचा, असं ते म्हटलेलं आपल्याला दिसून येतात. परंतु मुकुंदराज मात्र वेदामध्येच वेदांनाच प्रमाण मारा असं त्याचा आग्रह आहे, लक्षात घ्या. त्याने वेदांताला फारच महत्व दिलेले पहा. इतर मतांना त्यांनी पाखंड मत म्हणतात, लक्षात घ्या. इतर जे मत आहेत त्या इतर मतांना त्यांनी काय म्हटलेले पाखंड मत म्हटलेले. वेदामध्ये जे मत मांडलेले तेच खरे मत आहेत असं त्यांचं मत आहे पहा. ती ओवीच आहे पहा. म्हणून वेदांत बोलावे तेची साच मानावे, एरवावो सांडावे पाखंड मत. काय बोलावे तर वेदांत बोलावं. वेदामध्ये जे सांगितलंय तेच साच मानावे. तेच काय मानायचे, सत्य मानायचे. इतर मग अनेक दर्शन असतील, ते दर्शनाचा आपण विचार करायचा नाही. तर यांना याच गोष्टीला महत्त्व द्यायचं असं ते या ठिकाणी सांगतात पहा. आणि त्यामुळे वेदाविषयी आदर हे विवेक सिंधू यांच्या ग्रंथाचं दुसरं महत्त्वाचं असणारं वैशिष्ट्य पहा. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे पहा शंकराचार्य रामानुजाचार्य यांच्या तत्वज्ञानाचा मिलाप. कोणाच्या तत्वज्ञानाचा मिलाप तर शंकराचार्य आणि रामानुजाचार्य. तुम्हाला माहिती आहे हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य यांनी हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं असं म्हटलं जातं पहा. किंवा शंकराचार्य यांना हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये अद्वैतवाद हा त्यांचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकराचार्याचा अद्वैतवाद आणि रामानुजाचार्यांचा विशिष्ट द्वैतवाद या स्वरूपाचा तो सिद्धांत आहे. तर तुम्हाला माहिती आहे हिंदू धर्म हे हा अद्वैतवादी, इस्लाम धर्म हा द्वैतवादी. इस्लाम धर्मामध्ये प्रामुख्यानं देव आणि भक्त किंवा हा जो ईश्वर आहे, ईश्वराला दर्जा वरचा दिलेला आहे पहा. त्यांच्यामध्ये द्वैत्य मानलेले. ईश्वर हा वेगळा आणि हा जो सामान्य आहे तो वेगळा असं मत मानलेले. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती पहा की इस्लाम धर्मीय लोक हे फक्त अल्लाहला शरण जातात, दुसऱ्या कोणाला शरण जात नाहीत. आईवडिलांना देखील ते शरण जात नाही. त्याचं कारण असं आहे पहा की सामान्य आणि ईश्वर यांच्यामध्ये ते भेद मानतात, द्वैत्य मानतात. तसं हिंदू धर्मामध्ये नाही. हिंदू धर्म हा कसा आहे पहा अद्वैतवादी आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी कोण आहे पहा ईश्वरच आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये ईश्वराचा अंश आहे, नाही का नाही. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपल्या इकडे जर कुठं मुंग्या निघाला तर त्याला साखर टाकून पदराशी किंवा गाठीशी पुढे मानणारे देखील लोक आहेत. आणि त्यामुळे हिंदूंच्या जर तुम्ही सगळ्या अवतार कथा पाहिल्या, त्यामुळे तुम्हाला वराह अवतार कथा असेल, कुरुम कथा असेल, नाही का, नरसिंहाचा अवतार असेल, नाही. नरसिंहाच्या अवतार कथामध्ये प्रल्हादाची जी कथा आलेली ना, प्रल्हादाला हिरण्यकशिपूला प्रल्हाद असं म्हणतो की सर्वत्र माझा ईश्वर संचरलेला आहे. तो म्हणतो ह्या खांबामध्ये आहे का, तो म्हणतो आहे. आणि मग तो खांब फोडतो आणि त्या खांबामधून नृसिंहाचा अवतार वगैरे झालेला दाखवलाय. ह्याचा अर्थ काय तर भेद नाही, कोणामध्ये भेद नाही. तर जळी स्थळी काष्टी पाषाणी, नाही का नाही, प्रत्येक माणसामध्ये काय पहा ईश्वर आहे, ईश्वराचा अंश आहे. असं हिंदू धर्माचं व्यापक तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळं या तत्वज्ञानाचा मिलाप करण्याचं काम
कुणी केलेले पहा शंकराचार्य यांनी त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथामध्ये केलेले पहा. पुढचं जे वैशिष्ट्य ते पहा सद्गुरु महात्म्य. कुणाचं महात्म्य त्याने सांगितले तर आपल्या गुरुचं महात्म्य सांगितले. आता तुम्हाला प्राचीन सर्वच वाङ्मयामध्ये सद्गुरूचं महात्म्य अनेक संतांनी अनेक कवींनी व्यक्त केले. गुरुला अनन्य साधारण असं महत्व त्याने दिलेलं. कशामुळं तर गुरु आपल्याला गुरु हा दिशादर्शक असतो, गुरु हा मार्गदर्शक असतो. तुमच्या जीवनाचं जे कोणतं अंतिम ध्येय त्या ध्येयाची परिपूर्ती करायची असेल तर तो सांगतो की बाबा तू या मार्गाने जा, तू तुझ्या कुठं पोहोचशील पा मुक्कामाला पोहोचशील. दिशा दाखवण्याचं काम कोण करत असतो पा गुरु करत असतो. संतांनी तर देवाला बाजूला सारला आणि गुरुला म्हणजे संतांनाच पूजलेले प्रसिद्ध. संत कबीराचा दोहा खूप प्रसिद्ध आहे, तो तुम्हाला माहितीच आहे की गुरु गोविंद दोहूकडे काके लागू पाय. गुरु गोविंद दोहूकडे काके लागू पाय, गुरु बलहारी आपदे गोविंद देव बताय. माझ्या समोर कोण उभं राहिलं तर गुरु आणि गोविंद. गोविंद म्हणजे ईश्वर परमात्मा. तर मला प्रश्न पडला मी अगोदर कोणाचे चरण धरू आणि माझ्या मनातली स्थिती ओळखून गोविंदनं सांगितलं की गुरु कसेत पाहत बलहारी, माझ्यापेक्षा एक ताकदवान आहे, तो काय कर गुरुला शरण जा असं सांगितलं. किंवा ये तन विष की बेल रे गुरु अमृत की खान, शीर्ष दियो तो भी सस्ता ज्ञान असं कबीरानं म्हटलेलं आहे. गुरु कसे पाहता अमृताची खान आहे. त्या गुरुसाठी आपण आपलं सर्वस्व जरी अर्पण केलं तरी सुद्धा कमी आहे. पुढं त्याने एका दोह्यात असं म्हटलंय पा की या धरतीचं जरी कागद केला, सगळ्या वनाची जरी लेखणी केली आणि 7 समुद्राची जरी शाही केली तरी सुद्धा गुरुची महती देताना ते कमी पडेल असं मत त्यांनी मांडलेले. संत ज्ञानेश्वरांनी देखील मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार प्रस म्हटलेले. किंवा संत तुकारामांनी देखील पुढे आपल्या असं बाकी बाबा अहंकार निशी गणदाट गुरु वचने फुटली पाठ. गुरुच्या वचनाने माणसाच्या जीवनामध्ये पाठ फुलते हे त्यांनी सांगितले पाम. त्यामुळं सद्गुरूचं महात्म्य प्रत्येक संतांनी दिलेले पाम. तुम्हाला माहिती ज्ञानोबरायानंतर प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या गुरुचं महती स्तुती वगैरे सांगितले पा. मुकुंदरात देखील त्याला अपवत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये अनादी काळापासून गुरुला महत्व आहे हे तुम्ही समजून घ्या. गुरुभक्ती आणि गुरुविषयी असणारी निष्ठा हे तुम्हाला सर्वच प्राचीन वाङ्मयामध्ये आढळून येते पा. श्रद्धा, प्रेम, आत्मीयता हे सगळे गुण तुम्हाला गुरुच्या भोवती दिसतात पा. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचेच रूप आहे पा. आणि त्यामुळं अशी त्यांची दृढ अशी मनोधारणा आहे. गुरुची महती सांगताना मुकुंदराज म्हणतात पा सूर्य बाह्यतम निरसे परीस अंतरीचे न प्रकाशे, हे अज्ञानतम आपसे फिटे गुरु प्रसादे. तर पा गुरुमुळं काय होतं पा तर गुरुमुळं तुमचं अज्ञान नाहीसे होतं, लक्षात घ्या. आणि आपल्याला काय होतं पा ज्ञान प्राप्ती होते. साधारणपणे सामान्य जो माणूस असतो तो स्वतःवर स्वतःच्या कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करत असतो. प्रेम करणं काही चुकीचं नाही, परंतु तो हे करत असताना वेगवेगळे विकार त्याच्या शरीरामध्ये वास करत असतात. आणि मग ह्या विकाराला बाजूला सारण्याचं काम कोण करत असतं पा गुरु करत असतो. आणि त्यामुळं सद्गुरूचं महात्म्य हे विवेक सिंधूमध्ये या ग्रंथात सांगितलेलं आहे. कुणी सांगितलं ते मुकुंदराजांनी सांगितलं. सद्गुरू महात्म्य हे या ग्रंथाचं अत्यंत महत्वाचं असणार असं वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य पहा सदशिष्य. सद म्हणजे चांगला शिष्य. जसं गुरु भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला जरी महत्व असतो, गुरु कसा असावा याविषयी संतांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. तर तो शत्रू आणि मित्र यांना समान मानणारा असावा, लक्षात घ्या. ज्याचं आपल्या इंद्रियावर नियंत्रण आहे की नाही. कुणी त्याची स्तुती करत असेल तर स्तुतीने तो हरकून जात नाही, किंवा कुणी जर टीका करत असेल त्याला राग येत नाही. शत्रू मित्र यांना तो समान मानत असतो. असा जो असतो आणि तो ज्ञानी असतो, लक्षात घ्या.
केवळ भगवे कपडे परिधान करणं, गळ्यामध्ये माळा घालणं, बाह्यांगाला महत्त्व नाही, काय तर अंतरंगाला महत्त्व आहे. पण तो ज्ञानी असावा गुरु. तशाच प्रकारे शिष्य देखील सदशिष्य असावा लक्षात, ठीक आहे ना. ढोंगी शिष्य कामाचं नाही. त्याच्या गुरुवर श्रद्धा पाहिजे, त्याची गुरुवर निष्ठा पाहिजे, गुरुविषयी त्याच्या मनामध्ये आत्मीयता पाहिजे, प्रेम पाहिजे. असा शिष्य असणं गरजेचं आहे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये विकार असू नये लक्षात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे मानवामधले फार मोठे विकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम आणि क्रोध. मानवपंथीने त्याला नरकाचे द्वार असं म्हटलेले आहे. काम आणि क्रोध या दोन विकारांना. आणि त्यामुळं या विकारावर शिष्याने विजय मिळवला पाहिजे. सदशिष्य असावा, चांगला शिष्य असावा लक्षात, ठीक आहे ना. आणि त्यामुळं सदशिष्यचं माहिती विवेकसिंधू या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला असं दिसतं पहा की मुकुंदराज यांनी सांगितलेले. म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण प्रामुख्यानं विवेकसिंधू या ग्रंथाची काही वैशिष्ट्ये पाहिलीत. सुरुवातीला आपण मुकुंदराच्या चरित्राविषयी काही फारशी माहिती उपलब्ध नाही, आणि त्यामुळं आपण चरित्रावर फारसं काही भाष्य केलं नाही. त्यांचा जन्मगाव कोठे झाला आणि त्यांचा काळ हे दोन मुद्दे आपण घेतलेत. सुरुवातीला मुकुंदराजाचं महत्त्व सांगितलं, त्यानंतर त्यांचं जन्मगाव, त्यानंतर त्यांचा काळ हे आपण ठरवला, आणि त्यानंतर त्यांचे दोन ग्रंथ आहेत प्रामुख्याने, एक विवेकसिंधू आणि दुसरं परमामृत. तर विवेकसिंधू या ग्रंथाच्या अनुषंगाने विवेचन करत असताना तो मराठीतला पहिला पद्य ग्रंथ आहे, तो मराठीतला पहिला आद्य ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे दोन भाग आहेत, एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. त्याची आपण विशंगा पाहिली. आणि या ग्रंथामध्ये मग काय तत्वज्ञान आले, या अनुषंगाची काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मग गुरु शिष्य संवाद रचना आहे, वेदांताविषयी आदर आहे, शंकराचार्य आणि रामानुजाचार्यांच्या तत्वज्ञानाचा मिलाप, सद्गुरूचं महात्म्य त्यांनी कसं सांगितलंय, आणि शिष्य कसा असावा या अनुषंगाने त्यांनी जे विचार मांडलेत त्या अनुषंगाने आपण चर्चा केली. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.